महत्वाची बातमी समोर येते। लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांचं निधन झालंय। डॉक्टर दीपक टिळक यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता सकाळी 8 ते 11 पर्यंत टिळक वाड्यात ठेवलं जाणार आहे। दुपारी 12 नंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होते। गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे जयंतराव टिळक यांचे ते पुत्र होते। त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंड असा परिवार आहे। विशेष म्हणजे डॉक्टर दीपक टिळक यांना भारतात जपानी भाषेच्या प्रसाराकरता केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलेलं होतं। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलपती सुद्धा राहिलेले आहेत। अशा दीपक टिळक यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।